जय शिवराय. उपमुख्यमंत्री अजितदादांनी चक्क 360 डिग्रीचा यू टर्न घेतला आणि सारवासारवीचे ट्विट करताना सांगितलं की आपल्याला या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करायचा नव्हता, तर तेथील परिस्थिती नियंत्रणामध्ये आणायची होती. दादांनी पावित्र्य बदलल्याबरोबर चहापेक्षा किटली गरम असणाऱ्या आमदार साहेबांनीही दिलगिरी व्यक्त केली. आपण जे केलं ते माझं वैयक्तिक मत आहे आणि ती आपल्या पक्षाची भूमिका अजिबात नाही असं जाहीर करून टाकलं. शुक्रवार दिनांक 31 ऑगस्टला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून धमकी देणाऱ्या अजितदादांनी माघार का घेतली? सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेलं कायद्याचं राज्य म्हणजे नेमकं काय? महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देणारा विशाखा कायदा 2013 इथे का लागू होणार नाही, या सगळ्या विषयावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याला कल्पना आहेच की अवैध मुरुम उपसा प्रकरणामध्ये तक्रार आल्याच्या नंतर IPS महिला अधिकारी अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी ताबडतोब काम थांबवलं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुर्डू या गावामध्ये रस्ते कामासाठी मुरुम उपसा काम सुरू होतं. असं काम करताना खरं तर रीतसर परवानगी घेऊन त्याची रॉयल्टी सरकारला भरावी लागते. सदर काम हे स्थानिक पातळीवर असल्याच्या नंतर आपण ते नंतर करू या विचाराने गावकऱ्यांनी या कामाला सुरुवात केली, पण त्याची तक्रार आल्याने अंजना कृष्णा तेथे पोहोचल्या आणि त्याने काम थांबवलं. पण सत्तेचा अति आत्मविश्वास, नेता आपलीच बाजू घेतो याची खात्री असल्याने बाबाराजे जगताप यांनी थेट अजितदादांना फोन केला. दादांना एका बाजूचीच परिस्थिती माहिती होती, त्यातून आपल्या आक्रमक स्वभावाच्या नुसार त्यांनी ताबडतोब तो फोन अंजना यांना द्यावयास सांगितला. अत्यंत खुबीने परिस्थिती समजून अंजना यांनी तो फोन स्पीकरवर टाकला. एवढंच नव्हे तर अंजना यांनी आपल्या सहकार्याला तो व्हिडिओ शूट करायला सुद्धा सांगितलं. दादांशी बोलताना त्या आदरपूर्वक खालच्या आवाजामध्ये विनंती करत होत्या. दादांना व्हिडिओ कॉल करायला त्यांनी सांगितलं. समोरच्याच्या विनवणीच्या बोलण्यामुळे दादांचा आवाज अजून चढला आणि त्यांनी अंजनाच्या फोनवरती व्हॉट्सअप कॉल केला. अंजनांनी तोही कॉल रेकॉर्ड केला. हे सगळं समाज माध्यमांवरती पसरल्याच्या नंतर अजितदादांच्या फौजेने अंजनांना बदनाम करण्याची मोहीम सुरू केली. पत्रकार परिषद घेतली गेली तर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे अंजना यांची लेखी तक्रार सुद्धा केली. समाज माध्यमांवर या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. एका महिला पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना तिला उपमुख्यमंत्री धमकावतात, कामापासून रोखतात. आता वातावरण आहे ना आपल्या विरोधामध्ये तर आहेच, पण कायदेशीर कारवाई झाली तर ती नव्हे तर आपल्यावर हे प्रकरण शेकेल हे दादांच्या लक्षात आलं. त्यांनी वातावरण शांत होण्याच्या हेतूने फोन केला असल्याचं सांगितलं. या प्रकरणावरती ना सुप्रिया सुळे यांनी ट्विट करताना सांगितलं की अजितदादांचं हे कृत्य भारतीय राज्यघटनेचं कलम 14 आणि 311चा भंग आहे. कलम 14 हे कायद्याचं राज्य संकल्पना सांगतं. कायद्यापुढे सगळे समान नागरिक, मग तो सर्वसामान्य असो की पंतप्रधान, साधा शिपाई असो की कुणी मोठा सरकारी अधिकारी, सगळेच जण कायद्यासमोर सारखेच असतात. म्हणजेच जर कुणीही बेकायदेशीर कृत्य केलं तर कायदा सगळ्यांना एकाच तागडीमध्ये तोलतो. त्याचवेळी हे कलम असंही सांगतं की सरकार असो की नागरिक, सगळ्यांना कायदा समान आहे आणि तोच सर्वोच्च आहे. समानतेचा हा केवळ एक विचार नसून तो मूलभूत अधिकारही आहे आणि देशाच्या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे, ज्याला आपण सगळेजण प्रियांबल असे म्हणतो, तेथे सुद्धा सर्वप्रथम हे सगळं नमूद केलेलं आहे. समानता यामध्ये कुणीही कुणालाही भेदाभेद करणारी वागणूक देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना समान न्याय देता येईल हे सुद्धा करायचं असतं. उपमुख्यमंत्री महोदयांच्या फोनच्या मुळे सगळ्यात पहिल्यांदा कलम 14चा भंग झाला. आता कलम 311 असं सांगतं की ज्या सरकारी व्यक्तीची नेमणूक ज्या यंत्रणेकडून किंवा अधिकाऱ्यांकडून झालेली आहे त्याच्या खालच्या दर्जाचा व्यक्ती त्याची हकालपट्टी करू शकत नाहीत. म्हणजेच अंजना यांच्याशी बोलताना अजित पवारांनी जी धमकी दिली होती की मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा, इतना डेरिंग आपको कैसे हुआ,
म्हणजे जणू त्या अजितदादांच्या नोकरच आहेत. IPS अंजना यांची नेमणूक ही केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून झालेली आहे. त्यामुळे अजितदादा तिची नोकरीबाबतची धमकी देणं हे कायद्याला अनुसरून नाही. थोडक्यात IPS अंजना यांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार अजितदादांना नाही. या व्यतिरिक्त सरकारी कामामध्ये अडथळा आणणे, महिला कर्मचाऱ्यांस तिच्या कामाच्या ठिकाणी धमकी देणं, अपमानित करणं या विरोधामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनला तेथे उपस्थित असलेल्यांच्या विरोधामध्ये कारवाई झालेली आहे. पण विशाखा कायदा 2013 इथे लागू होणार नाही, कारण तो महिलांच्या कामाच्या ठिकाणी छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधातला आहे. 31 ऑगस्टला घडलेल्या या प्रकरणाच्या नंतर समाज माध्यमातून उपमुख्यमंत्री दादांनी दिलगिरी जरी व्यक्त केलेली असली तरी हे प्रकरण शांत झालं असं समजण्याचं कारण नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विरोधामध्ये महसूल आणि गृह मंत्रालयाकडे लेखी तक्रार केलेली आहे. बघूया काय म्हणतायत त्या. अजित पवार यांच्या विरुद्ध एक आज कायदेशीर तक्रार दाखल केली आणि ती मी होम मिनिस्टर देवेंद्र फडणवीस, ACS होम इक्बाल चहल आणि DG महाराष्ट्र पोलीस यांच्या तिघांकडेही पाठवली आहे. आणि मला असं वाटतंय की आता आपण या सगळ्यांना एक धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि कायदा हा सगळ्यांसाठी समान असतो. कोणीही दादागिरी करू शकत नाही, राजकारणी तर अजिबात नाही. आणि हे जे अवैध धंदे, जे दादागिरी, जी वाटेल ती लूट चालली आहे, एवढंच नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवरचे जे पॉलिटिकल दबाव आहेत ते आता कुठेतरी थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी ही आज लीगल कंप्लेंट पाठवली आहे. त्याच्यावर कारवाई होणार नाही हे देखील मला माहिती आहे. म्हणून मी प्रशांत भूषण यांना सांगून कोर्टात लढा देऊन अजित पवारांवर FIR दाखल करून घेणार. अशा घटनांनी अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांचा पक्ष जेवढा बदनाम होईल तेवढा मुख्यमंत्री साहेबांना हवाच असेल. असो, एकतर्फा विधानसभा निकालांच्या नंतर विरोधी पक्ष नसल्याच्यामुळे कसं होईल ही शंका होती, पण युतीचे सरकारच ती कमी भरून काढताना दिसतायत. आजचा भाग हा आपण इथेच थांबवतो. पण तुम्हाला काय वाटतं की आक्रमक आणि ग्रामीण बोलीचा ढंग असणारे अजितदादा यानंतर स्वतःला सांभाळतील का? सोशल मीडियाच्या या जगामध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरते. अशा वेळी बोलताना योग्य ते भान ते ठेवतील का? चहापेक्षा किटली गरम कार्यकर्ते आपल्या साहेबाला अडचणीत आणणारे उद्योग बंद करतील का? तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा भाग जर आवडला तर तो लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या घडामोडींच्या माहितीसाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. आमच्या इन्फॉर्मेटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयांसह. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.